आज आपण इथे सगळेजण निसर्गोपचार ट्रीटमेंट घेण्यासाठी इथं आपण सगळेजण जमा झालेलो आहोत. तर निसर्गोपचार पद्धतीमध्ये ज्या आपण ट्रीटमेंट घेतो त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगते. आरोग्य रक्षक पंचतंत्र हे जी 5 तंत्र आहेत जी आपण निसर्गोपचारामध्ये वापरतो किंवा ते ट्रीटमेंटमध्ये वापरतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते आज. तर पहिला आहे की अन्न, जे की किती दिवसातून किती वेळा खावं किंवा कसं खावं ह्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगते. दिवसातून सकाळी आपण एक टाइम जेवण करतो, त्याच्याबरोबर रात्री जेवण करतो. तर त्याचा टाइम कोणत्या वेळी कधी खावं हे मी तुम्हाला सांगते. सकाळचं जेवण 12 पर्यंत ओके का, तर ते पुढे आपल्याला पचायला लागतं. त्याच्यानंतर आपण सायंकाळ व्हायच्या आधी म्हणजे सूर्यास्त व्हायच्या आधी जेवलं पाहिजे का, की आपण जेवल्यानंतर आपण लगेच झोपतो. ते अन्न पचायला त्याच्यासाठी थोडीशी हालचाल जरुरी असते. त्यामुळं निसर्गोपचारामध्ये असं सांगतात की सूर्यास्त व्हायच्या आधी आपण सगळ्यांनी जेवायला हवं का, तर ते अन्न पचलं पाहिजे. जर ते अन्न पचलंच नाही तर काय होतं, टॉक्झिन शरीरात वाढतात किंवा डायबिटीस सारखे आजार पडतात. ते अन्न कुजत राहतं शरीरामध्ये, कॉन्स्टिपेशन होतं, रेग्युलर आपल्याला टॉयलेटला होत नाही, असे वेगवेगळे आजार होतात. किंवा मग वात वाढत जातो शरीरामध्ये, का पोट स्वच्छ होत नाही. आपण पाहतो पोट स्वच्छ झालं तर आपल्याला रिलॅक्स वाटतं किंवा रिकामं असं फ्रेश वाटतं, एखादी काम करायची ऊर्जा येते आपल्यामध्ये. त्यामुळं अन्न हे सगळ्यात महत्वाचं असतं की त्याचं टायमिंग कोणता आणि कधी घ्यावं हे निसर्गोपचार पद्धतीमध्ये आपण सांगतो, जे की आपण आता इथे पण फॉलो करणार आहे तसंच. त्याच्यानंतर पाणी, कोणी म्हणतं पाणी 4 लिटर प्यावं, 2 लिटर प्यावं, 3 लिटर प्यावं, ज्याची त्याच्या पद्धती. पण पाणी हे फक्त 2 ते 1.5 लिटरच पिलं पाहिजे का, तर आपल्या शरीरामध्ये रक्त किती असतं, 2 ते 3 लिटरमध्ये. मग ते जर पाणी जास्त गेलं शरीरामध्ये तर ते डायल्यूट होत राहतं. डायल्यूट नाही झालं पाहिजे. रक्त हे आपलं पोषण करतं सगळ्याचं, त्याच्यामुळे पाणी हे फक्त 2च लिटर प्यायला हवं. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आलं व्यायाम. आता तुम्ही पाहताच आहे की कसं होतंय शरीराची किंवा ऑफिस वर्क कसं असतं लोकांचं, त्याच्यातून व्यायाम अजिबात जमत नाही आपल्याला. मग त्याच्यातून हालचाल होत नाही, वजन वाढतं किंवा मग वेगवेगळे काही आजार होत राहतात किंवा गुडघे वगैरे दुखतात. व्यायाम म्हणजे काय, तर आपल्या शरीराची एका लयबद्धतीत हालचाल. आपण म्हणतो आम्ही घरातली कामं करतो किंवा शेतकरी लोक म्हणतात आम्ही शेतीतली कामं करतो. त्यांना शेतीतली कामं करून सुद्धा कामं गुडघे दुखतात किंवा कंबर दुखतात, झीज होत राहते त्याच्यासाठी अन्न पण जरुरी आहे, तसं व्यायाम पण जरुरीच आहे. त्याच्यामुळे व्यायाम हा 1 तास दररोज केलाच पाहिजे. आता तुम्ही सगळे रोज सकाळी व्यायाम करतच आहात, त्याच्यामुळं कसं जी जुनी दुखणी आहेत किंवा जी उद्भवणार आहेत त्याच्यासाठी आपण प्रिव्हेन्शन करतो. निसर्गोपचारामध्ये हेच आहे की आजार व्हायच्या आधी किंवा आजार व्हायच्या नंतर ज्या प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट असतात ते निसर्गोपचारामध्ये आपण करत असतो. त्याच्यानंतर असतं आपण बोलत असतो की आपण जे बोलतो ते होत राहतं, की एक काय म्हणतो आपण, देवाची पूजा केल्यावर समाधान मिळतं किंवा एखाद्या मंदिरात गेल्यावर शांतता मिळते, तिथला तो ओरा असतो. ओके. मग तोच ओरा आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा दोन्ही गोष्टींमध्ये असतो. त्याच्यामध्ये आपण स्वतःमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करायची. ती कशी करायची, तर प्रेयर बोलायची. म्हणजे सकाळी उठल्या कोणी ते मंत्र काहीतरी बोलत असतं, कोणी ओमचा उच्चार करत असतं किंवा कोणी आपण म्हणतो की देवपूजा असते, त्याच्यामध्ये वेगवेगळे चॅन्टिंग असतात. कोण ओम नमः शिवाय बोलतं किंवा त्यांच्या धर्मानुसार जातीनुसार त्यांचे देव असतात, ज्याच्यातून त्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत राहते. ओके. आणि त्याच्यानंतर आलं फास्टिंग. फास्टिंग म्हणजे उपवास. आपण उपवास करत राहतो. उपवासामध्ये आपण खिचडी खातो, वरई खातो, वेफर्स खातो, हेल्दी असं काहीच खात नाही. उपवासाचा काहीच फायदा होत नाही. देवाची इच्छा किंवा आपली देवाप्रती काहीतरी भावना असेल म्हणून आपण उपवास करतो. त्याच्यानंतर त्या उपवासामध्ये आपण असं हेल्दी खाल्लं पाहिजे, जसं की फ्रूट्स असेल किंवा मग काकडी असेल, गाजर असेल, असे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. आता आपण आठवड्यातून एकदा एखाद्या कामामध्ये किंवा एखाद्याला जॉब असेल तर आपण सुट्टी घेत राहतो. तसंच आपण शरीराला कधी सुट्टी देतो का, नाही देत. का तर आपण ऑफिसमधून का सुट्टी घेतो, की रिलॅक्स व्हावं, माइंड रिलॅक्स व्हावं, बॉडी रिलॅक्स व्हावी. तसं शरीराला रिलॅक्स कधी मिळतो, कधीच मिळत नाही. हीच उपचार पद्धती आपण नॅचरोपॅथीमध्ये घेतो की फास्टिंग.
ज्याच्या थ्रू आपण सकाळी फास्टिंग करतो, ज्युसेस वगैरे देतो, त्याच्यानंतर रात्री फक्त हलकं अन्न जे की मुगाची डाळ आणि भात एवढंच आपण खात असतो. ह्या सगळ्या उपचार पद्धती आपण निसर्गोपचारामध्ये करत असतो. तसंच आता हे जे मी सांगितलं त्या पद्धती आपण इथं करणारच आहोत. ओके, थँक्यू.